नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका रेसिपीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण डायरेक्ट रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी गॅसवरती कढई ठेवायची, त्यामध्ये तेल टाकायचं. तेल व्यवस्थित असं गरम झालं की त्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी घालूया. मोहरी व्यवस्थित अशी तडतडली की त्यामध्ये एक छोटा चमचा जिरे घालायचे आहे. जिरे छान व्यवस्थित असे फुलले की त्यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालूया. सोबतच कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. आता आपण कांदा छान लालसर असा होईपर्यंत तेलामध्ये परतून घेऊया. आजची रेसिपी अतिशय झटपट अशी होणारी आहे. 10 मिनिटामध्ये तुम्ही ही भाजी बनवू शकता. नेहमीचीच भाजी पण या पद्धतीने बनवली ना चवीला खूपच मस्त लागते. कांदा छान लालसर असा होईपर्यंत परतून घ्यायचा. तर यामध्ये आपल्याला 1 चमचा वाटण घालायचं आहे. तर इथे मी आलं, लसूण, सुकं खोबरं, कोथिंबीर आणि भाजलेला कांदा याचं 1 चमचा वाटण घातलेलं आहे. वाटण व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. वाटण आपल्याला छान असं यामध्ये परतून घ्यायचं आहे. छान खमंग असा वास सुटेपर्यंत आपण वाटण परतून घेऊया. वाटण व्यवस्थित असे परतून झालेलं आहे. आता आपल्याला यामध्ये काही मसाले घालायचे. जे काही आपल्या घरामधील रोजच्या वापराचे बेसिक मसाले आहेत ते घालूया. 1 छोटा चमचा लाल तिखट घालायचं. 1 चमचा काळं तिखट घालायचं आहे. आणि कोणताही मटण मसाला किंवा चिकन मसाला यामध्ये 1 चमचा घालूया. थोडीशी हळद पण घालायची आहे. मसाले घातले. आता सर्व मसाले यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. मसाले मिक्स करून घेतले की यामध्ये एक मोठ्या आकाराचा साल काढून व्यवस्थित असा चिरलेला बटाटा घालायचा आहे. बटाटा व्यवस्थित असा यामध्ये परतून घेऊया. बटाटा मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घालून व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. आज आपण बटाट्याची साधी सिंपलच पण चवीला जबरदस्त अशी भाजी बनवतोय. व्यवस्थित मिक्स करून घेतलं की यामध्ये 2 चमचे आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. शेंगदाण्याचा कूट घालूया आणि व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. ही भाजी अतिशय झटपट अशी तयार होते. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता बटाटे शिजण्याकरता आपल्याला यामध्ये पाणी घालायचे. टिफिनसाठी जर बनवायचे असेल तर यामध्ये तुम्ही अगदी थोडंसं पाणी घाला, बटाटा शिजेल इतपतच. आणि जर रस्सा भाजी बनवायची असेल तर 1 ग्लास पाणी आपण यामध्ये घालूया. मी थोडीशी रस्सा भाजी बनवणार आहे, जरा रस्सा हवा आहे, त्यामुळे 1 ग्लास पाणी घातलं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता मध्यम गॅसवरती आपल्याला भाजी व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे. पहा इथे भाजीला छान अशी उकळी आलेली आहे. उकळी आली की गॅस आपल्याला बारीक करायचा. बारीक गॅसवरती भाजी शिजवून घ्यायची. म्हणजे याला तरीसुद्धा खूप छान येते आणि मसाले छान असे शिजले जातात. त्यामुळे भाजी चवीला मस्त लागते. आपल्याला भाजी 5 मिनिटांमध्ये व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे. झाकण ठेवून शिजवू शकता किंवा झाकण न ठेवता सुद्धा भाजी शिजते. पहा मस्त अशी इथे आपली बटाट्याची भाजी शिजायला लागलेली आहे. अतिशय साधी सिंपल पद्धत आहे, पण या पद्धतीने भाजी बनवली ना चवीला खूप छान लागते. मस्त अशी इथे आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. पाहू शकता यामधील बटाट्याच्या फोडीसुद्धा व्यवस्थित अशा शिजलेल्या आहेत. फोडी मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. असं प्रेस करून पाहायचं आहे. पहा बटाटा व्यवस्थित असा शिजलेला दिसतोय. लगेच आपण गॅस बंद करूया. तुमच्याकडे बटाट्याची भाजी कशा पद्धतीने बनवतात मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मी ज्या पद्धतीने बनवलेली आहे ना ही आपली गावरान गावाकडची पद्धत आहे. भाजीला तरीसुद्धा पहा काय मस्त आलेली आहे. तुमच्याकडे कसा बनवतात बटाटा कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यापुढील बेलायकॉनही प्रेस करा. मी वेगवेगळ्या भन्नाट रेसिपीज नक्की तुमच्यासोबत शेअर करते. त्या रेसिपी पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. चला भेटूया नवीन रेसिपीमध्ये.